हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसपी क्रिएशन. आज मी हे ट्रेंडिंग असे माऊली तोरण बनवायला घेते आहे आणि अर्थातच ते मॅट वूलनचं बनवलं आहे म्हणून मी फेदर वूल घेतली आहे. त्याचप्रमाणे स्केल, पेन्सिल, कात्री, बेस मटेरियलला मी रेक्झिन किंवा वॉटरप्रूफ कॅनव्हास घेतला आहे आणि हे सगळं साहित्य मी घेऊन आता मी सुरुवात करते. आता मी डिझाईन कसं काढायचं ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कागदावर दाखवते. कारण माऊलीचा टिळा मी आता काढायला घेतला आहे. त्यासाठी मी आता 14 सेंटीमीटरने अशी रेष मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर वरून 4 सेंटीमीटरला अशी मी खूण केली. तिथून मी बरोबर 5 सेंटीमीटर इकडे आणि 5 सेंटीमीटर उजव्या हाताला आणि डाव्या हाताला मी काढून घेतलं. म्हणजे टोटल 10 सेंटीमीटरची रेष काढली. त्यानंतर थोडीशी जागा सोडून सांडा 4 सेंटीमीटरची रेष काढते मी. पॉइंट ठेवले. त्यानंतर 3 सेंटीमीटरची अशी रेष काढून घेईल. बरोबर ही 4 सेंटीमीटर, त्यानंतर थोडीशी जागा सोडून 4 सेंटीमीटर आणि सगळ्यात शेवटी मी 2-2 सेंटीमीटर अशी मी जागा काढली. म्हणजे 10 सेंटीमीटर, त्यानंतर 8 सेंटीमीटर अशा पद्धतीने मी ह्या रेषा अशा काढून घेतलेल्या आहेत. आणि आता मी काय करते आहे, अशा पद्धतीने हा टिळा मी काढते, की हे खालचं जे आहे ना, ते बरोबर असं मी जॉइन करेन. बरोबर हे अशा पद्धतीने मी हे काढते आणि हे जे खालचे जे पॉइंट आलेत ना आपले, त्या रेषेचे बरोबर तिथे मी अशा पद्धतीने हा टिळा मी असा काढून घेते. तर एक ही पद्धत आहे आणि अर्ध्याच बाजूने करायचं आणि मग कट करून टाकायचं आहे. बघा, तिला बरोबर मध्यभागी रेष घ्यायची आणि कट करायचा. तर तेही दाखवते मी तुला. आता दुसरी पद्धत आहे, की मी परत 14 सेंटीमीटर रेष काढली आणि त्याच्या एका साइडने हातानेच असं कर्व दिलेला आहे. आता हा कर्व साधारणतः सगळ्यांना देता येतो. तर ह्या 2 पद्धती आहेत. आता ही पहिली पद्धत जी दाखवली ती पण तुम्ही करू शकता, ज्यांचा परफेक्ट आकार येत नाहीये. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये फक्त हा टिळा असा तुम्ही कट केला तरी चालेल. आणि हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो, फक्त अर्ध्याच बाजूचा काढायचा. कारण आता मध्यभागी जी रेष मारली आहे ना, तिथे आता परत अशी आपण रेष मारून घ्यायची बरोबर आणि मग हा व्यवस्थितपणे असा कट करून घ्यायचा आहे. आणि ही मी जी दुसरी मेथड दाखवली आहे ना, त्याही मेथडने केलं तरी देखील चालेल, ती पण झटकीपट होते. आणि जी पहिली मेथड दाखवली आहे, की जी रेषा काढून आपण केलेली होती, ती रेषा काढलेली जी आहे, तिने देखील तसंच तयार होतं आपलं. आणि आता बघा, ही जी रेषा काढलेली मेथड आहे, हिलाही मध्यभागी मी अशी कट करून घेते आहे आणि मध्यभागी कट करून बरोबर ती तसंच तयार होईल. म्हणजे तोही टिळा तसाही छान तयार होतो. आता ज्यांना हाताने काढता येत नाही त्यांच्यासाठी मी ही दुसरी म्हणजे जी सुरुवातीला जी दाखवली ती मेथड मी दाखवली, की ते कशा पद्धतीने जॉइन करायचं आणि कशा पद्धतीने काय करायचं ते मी दाखवलेलं आहे. आता मुद्दाम हे मी लिहिते तिथे तुमच्या लक्षात यायला 5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर आणि 2. हे बघा, हे देखील अशाच पद्धतीने कट करायचं आणि दोन्ही पद्धतीने तुम्ही ज्यांना काढता येतं हाताने त्यांनी तसं करा, ज्यांना येत नाही त्यांनी हे असं करा. बघा, 2 तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला आणि दोन्ही साधारणतः आकार सारखेच होतात, काहीच बदल घडत नाही याच्यामध्ये. आणि आता मी मुख्य म्हणजे हे काढल्यानंतर आता हे एकच तुमच्याकडे टिळा तयार झालेला असेल ना, की काय करा माहितीये का तुम्ही, हा काढून बाजूला ठेवायचा आणि फक्त त्याचा वापर तुम्ही खालती काढायला करणार आहात. आता मी हे वॉटरप्रूफ कॅनव्हासचं मटेरियल घेतलं आहे खालती आणि त्याच्यावरती मी आता काय करते, माझ्याकडे हे जे आहे ना, स्केल जी आहे ना, तिने मी बरोबर हे असं जुनं कापड होतं माझं राहिलेलं, त्यातच मी करते आहे. ही रांगोळी बरोबर तिथे माझी मावतीये. आता वरची जी पट्टी करायची आहे माऊली तोरणला ग्रीन कलरची जी पट्टी, ती बरोबर मी स्केलच्या आकाराचीच घेतलेली आहे. दोन्ही बाजूनी मी रेषा मारून घेते स्केलच्याच आकाराने आणि अशा पद्धतीने मी वरची पट्टी केलेली आहे. स्केल ठेवली म्हणजे मला तो मोठं लहान काही मोजायची गरजच नाही पडली, फक्त स्केल ठेवून मी केलं. आणि आता ही जी आपण घेतलेलं होतं, जो आपण टिळा केला होता माऊलीच्या डोक्यावरचा, तो फक्त इथे खाली ठेवलेला आहे आणि त्या जो येलो कलरने आपण टिळा बनणार आहे, तो हा फक्त इथे मी कागद ठेवला आणि साईडने मी फक्त काढून घेतलेला आहे. सेम मी थोडंसं डिस्टन्स सोडलं आणि दुसऱ्या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे. आता हे जे मधलं डिस्टन्स आहे ना, एक आणि दुसरं, त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः मी पूर्वी पण तुम्हाला सांगितली आहे, की मध्यभागी अशी रेष काढायची आणि ते तुम्ही हे काउंट करून ठेवायचं, की किती आहे म्हणून. आणि हे बरोबर काउंट करून ठेवलं, की हे बघा, इथे पण मी हे रेष मारते हे 5-5 सेंटीमीटर घेऊन. आता ही जी रेष आहे ना, ही तुम्ही कितीही डिस्टन्सची घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार आहे ते. पण मी तुम्हाला दाखवताना हे दाखवलेलं आहे, की साधारणतः 5 सेंटीमीटरवरती मी ह्या रेषा काढलेल्या आहेत आणि ही वरची फक्त स्केलच्या आकाराची. अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे मी पूर्ण आणि हे मध्यभागी बरोबर हे रेष मी काढलेली आहे. आता जिथे मध्यभागी मी रेष काढते आहे ना, तिथेच मी बरोबर त्याच्यावरती टोक ठेवणार आहे त्याचं आहे. आणि आता मी सुरुवात करते आहे वूलनचं हे करायला.
अशा प्रकारे हे झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा जे आहे, आता अजून एक सांगते मैत्रिणींनो, इथे तुम्ही खालती जर तुम्हाला लावायचं नसेल लटकन वगैरे, मोती नसतील तुमच्याकडे, तर इथे तुम्ही फक्त वूलने असं एक थ्रेड टाकून इथे असं गोल करून, थ्रेडने गोल करून हे करू शकतात. मी मागे एका माझ्या व्हिडिओत दाखवलंय की हे कसं करायचं आहे. तर हे देखील तुम्ही करू शकतात या ठिकाणी. पण आता मी तुम्हाला मोत्याचे लटकन लावून दाखवते आहे. ते जरी तुम्ही केले तरी देखील चालेल. म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकतात हे. असं काही नेसेसरी नाही की तुम्ही मोत्याचेच लटकन लावा. नाही मोती अवेलेबल आहे तर तुम्ही साधं वूलचंच एक थ्रेड टाकायचं आणि गोल करायचं. हे मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं. आता हे जो पोर्शन जो वरचा घेतलाय तिथे मी व्हाईट वूल लावणार आहे, सो दॅट त्या खालच्या बेसला जरा अजून जास्त आधार येईल. म्हणजे तो टिळा लावलेला आहे, आपण जो टिळा ठेवतोय त्याला जरा जास्त आधार येईल म्हणून मी ते तसं केलेलं आहे. पण नेसेसरी नाहीये, कारण याच्या आधी जस्ट मी जी रांगोळी घेतलेली होती मॅट वूलनची, त्याच्यामध्ये मी पूर्ण कट केलेलं आहे. ती देखील अगदी व्यवस्थित राहते आहे. ते पण तोरण बघा, आता मी थोडंसं साईडने कट करते कारण माझा हा शेप जरा अनयुज्युअल आहे, म्हणून मी शेप थोडासा कट करून घेते. तुम्ही नंतरच कट करा, आता रांगोळी झाल्यानंतर. आधी जरी कट केला तरी जरा लांबून कट करा, थोडंसं अंतर सोडा. आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल की मी बघा पूर्ण अगदी जवळ जवळ घेतलं नाहीये, थोडं थोडं डिस्टन्स मी सोडलेलं आहे. कारण आपल्याकडे ती वूल जरा जाडसर असते, त्यामुळे तिथे ती बरोबर त्याच्यामध्ये ती मावते. आता जी वरची पट्टी आहे की नाही ती मी पूर्ण ग्रीन कलरने करून घेते आहे ग्लूगनच्या साह्याने. आणि ग्लूगनचा वापर करून मी पूर्ण ती पट्टी ही जी आहे ही ग्रीन कलरने मी पूर्ण पट्टी भरून घेते आहे. आणि ती पूर्ण पट्टी भरल्यानंतर खालच्या साईडचा टिळा मी येलो कलरने करणार आहे. आता हा ग्रीनच्या ऐवजी तुम्ही तुमच्या रेड देखील तुमच्या कलर कॉम्बिनेशन किंवा तुमच्या आवडीच्या कलरने तुम्ही करू शकाल. फक्त मी इथे ग्रीन कलरने घेतलेली आहे. आणि सरळ सरळच मी पूर्ण जाऊ देते आणि त्यानंतर खालचं जे आहे ते मी येलो कलरने करेन. आणि ही तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने ही झालेली आहे. आता मी खालचा जो टिळा आहे तो मी येलो कलरने करते आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना थोडीशी मी जागा सोडते, ती याच्यासाठीच बघा ती ग्रीन कलरचा तो थ्रेडची ती वूल तिथे आलेली आहे. अर्थात ते काही फरक पडत नाही कारण आपण साइडने येलो कलर देतो आहे. आता हा जो टिळा आहे तो मी मुद्दाम असं पूर्ण पहिले आउटलाईन करून घेते आहे. आणि आउटलाईन झाल्यानंतर मी खालती आल्यानंतर तिथे खालती पहिला जे आहे की नाही ते मी कट करून घेते आहे. आता खाली आल्यानंतर मी हा कट करून घेतला, कारण ते टोक जे आहे ना ते अगदी व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणून मी ते तशा पद्धतीने केलंय. बघा आता बोटाने असं केलं आहे. आता ही टिप आहे याची की तो बरोबर टिळा तसा यायला हवा, म्हणून मी ते तसं घेतलं. आता आतलं पण तुम्ही तुमच्या याच्यानुसार ते भरत चला आतलं. असंच मी अशाच पद्धतीने पूर्ण घेणार आहे, सो दॅट मला जो सेंटर आहे की नाही ते बरोबर तिथे मिळेलच साधारणतः. आणि अशा पद्धतीने पूर्ण भरणार आहे. फक्त पहिलं जे आहे की नाही ते बरोबर ते टोक खालती येण्यासाठी मी ते केलं. तुम्हाला ते तसं दाखवलं आहे, त्या पद्धतीने मी केलेलं आहे. आणि आता पूर्ण मी हे येलो कलरने करून घेणार आहे. हे असं मी येलो कलरने पूर्ण करते. त्याच पद्धतीने मी हे पुढचे पण सगळे येलो कलरने मी करून घेते आहे. आणि मग हे येलो कलरने सगळं करून घेतलं. आणि मी गोल्डन येलो कलर घेतला, याला लेमन येलो काही घेतला नाहीये. येलो कलरने टिळा पूर्ण हे करून घेतलेला आहे मी. आता मी काय करते आहे, जी आपण खाली जागा सोडली होती की नाही तिथे पूर्ण व्हाईट कलरने मी भरून घेते आहे. म्हणजे खालच्या याला तो आधार मिळाला. तर ते व्हाईटचे तिथे तुम्ही रेडही कलर देऊ शकतात, पण मी व्हाईट ठेवला मुद्दामून, कारण मला ते येलो कलरचं जे हे आहे ते प्रॉमिनंटली वर यायला हवं होतं. व्हाईटने ते काही दिसणार नाही, म्हणून मी मुद्दाम व्हाईट कलर तिथे घेतला आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर दुसरे घेऊ शकतात. आणि हे नाही लावला हा व्हाईट कलर, पूर्ण टिळा कट जरी केला तिथपर्यंत तरी चालेल, पण याने आधार जास्त मिळतो आणि त्यामुळे ती मॅट अशी छान होते किंवा तोरण असे छान तयार होतं. आता हे असं पूर्ण व्हाईट कलर मी लावून घेते आहे. आणि सगळं जे भरलेलं होतं खालती जे जागा आपण जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं तिथून मी असं खालती हा पूर्ण हे भरून घेते आहे व्हाईट कलरने. आणि हे पूर्ण तसंच करते. आणि त्यानंतर मग मी त्या टिळ्याला बरोबर मध्यभागी कसं लावायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. हे बघा, हे पूर्ण व्हाईट कलरचं असं माझं झालेलं आहे. आता डेकोरेटिव्ह पार्ट मध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा याच्याच वरती तुम्ही व्हाईटनेच वरही लावू शकतात. या बरोबर टिळाच्या मध्यभागी वरही तुम्ही लावू शकतात व्हाईट कलर, ग्रीन याच्यावरती, ग्रीन पट्टीवरती, किंवा येलो कलरही तुम्ही लावू शकतात. ते मध्यभागी बरोबर ही अशी पट्टी घ्यायची, स्केल घ्यायची आणि असं बरोबर इथे मध्यभागी असं ग्लू गनने लावायचं.
आणि त्याला काही वरून लावलं तरी देखील चालणार आहे. हे बघा अशा पद्धतीचं हे लावून टाकलं मी. सेम आता दुसऱ्याला पण अशीच स्केल घ्यायची, बरोबर स्केल घ्यायची, खालच्या त्या बरोबर मध्यभागावरती ठेवायची आणि इथे बरोबर ग्लुगनने थेंब द्यायचा आणि तिथे बरोबर ते लावून टाकायचं. अशा पद्धतीने पूर्ण हे मी लावून घेते आहे. त्याचप्रमाणे आता हे जे खालचं व्हाईट आलेलं आहे त्याच्यावरती देखील तुम्ही व्हाईट कलरवरती तुम्ही रेड कलरने हे करू शकतात. रेड कलरचे पण स्पॉट तुम्ही इथे देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने रेड कलर ते छान दिसेल. किंवा उभं देखील तुम्ही असं करू शकाल. आता मी हे साधारणतः एक 3-4 सेंटीमीटर 4-4 सेंटीमीटरचं हे कट करून घेते आणि मग ते तिथे मी लावून टाकते. एक 5 सेंटीमीटर घेतलं तरी देखील चालेल. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती मोठं हवंय ते वर्तुळ, गोल त्याच्यानुसार तुम्ही ते कट करा आणि तिथे लावून घ्या. आणि तर पण ते आधीच कट करा म्हणजे आपल्याला ते साधारणतः लक्षात येतं. आता हे अशा पद्धतीने तिथे पण बरोबर मध्यभाग साधायचा आणि लावायचा. त्याला काही फार टेक्निक नाही. आपण अगदी लहान असल्यापासून रांगोळ्या काढतो आणि हे तर अगदीच आपल्याला अंदाज येतो सगळ्यांनाच. सो हे बघा ह्या अशा पद्धतीने बरोबर इथे मध्यभागी मी लावून घेते दोन्हीकडचे इक्वी डिस्टन्स सोडून आणि सेम पद्धतीने मी सगळीकडे लावून घेते. आता इथे तुम्ही लंब गोलाकार आकार तयार केला तरी चालेल किंवा असा बिंदूसारखा आकार असं उभं जरी केलं तरी देखील चालेल. पण मी इथे गोलच मी देते आहे. आणि अशाच पद्धतीने मी पूर्ण सगळीकडे तो गोल देऊन घेते आहे लाल कलरचा. आता हा महत्वाचा आहे, ब्लॅक कलरचा बरोबर टिक्का कसा घ्यायचा बघा. हे असं मध्यभाग साधायचा आणि इकडचं पण जे आडवी रेष आहे त्याचा मध्यभाग हे अशा पद्धतीने हा टिळा लावायचा आहे. आणि जर स्केल तुम्हाला आता जमत नसेल सपोज तर लक्षात ठेवा आडवी पण स्केल ठेवा आणि उभी पण स्केल ठेवा जर जमत नसेल तर. साधारणतः मी 10 सेंटीमीटर हे कट करून घेतलेली आहे बरोबर आणि ह्या 10 सेंटीमीटरच मी घेते आहे टिळ्यासाठी आणि बरोबर ती 10 सेंटीमीटर तर मध्यभाग गोल त्याच्यामध्ये हे लावून घेणार आहे मी. आणि हे करताना मी जसं मगाशी दाखवलं तशी मध्यभागी बरोबर एक स्केल ठेवा आणि आडवी पण बरोबर जी रेड आली व्हाईट कलरची जी आपली पट्टी आली तिच्या बरोबर मध्यभागी आणि ती पण एक स्केल ठेवून बरोबर तो मध्यभाग आपल्याला मिळतो आहे. फार काही त्याला करावं लागणार नाही. बघा नीट बघा, शांतपणे बघा. मी अशा पद्धतीने आता स्केल ठेवते आहे. अशी स्केल मी बरोबर मध्यभागी ठेवली, बरोबर सरळ आणि सरळ आल्यानंतर बरोबर हे असं इथे बरोबर माझा पॉइंट मी ग्लूगनचा ठेवणार आहे आणि तिथे मी ग्लूगनचा ठेवला तिथे बरोबर ब्लॅक कलरला मी स्पॉट देणार आहे. आणि हा महत्वाचा आहे त्यामुळे मी हे दोनदा तुम्हाला सांगते की बरोबर मध्यभाग साधा कारण ते छान दिसायला छान दिसणार. थोडस जरी बिघडलं तरी हे होईल. बरोबर इथे दिला मी पॉइंट आणि हा दिल्यानंतर मी इथे तिथे ते ब्लॅक कलरने तो स्पॉट देते आहे बरोबर. बघा हे झालं करून. आता मैत्रिणींनो हेही लक्षात ठेवा जर चुकलं थोडंसं ब्लॅक कलर तुम्हाला असं वाटलं की आपलं थोडंसं चुकलं त्याच्यावरती लगेच नंतर येलो कलरने जरी लेअर दिला तरी तो ब्लॅक कलर दिसणार नाही. फक्त एखाद दुसरा लेअर तुमचा तिथे वाढेल आणि थोडंसं जाडसर होईल. बघा असा मध्यभाग साठायचा आणि बरोबर तिथे साधायचा आणि बरोबर तिथे हे लावून घ्यायचं आहे येलो कलरचं हे बघा. अशाच पद्धतीने पूर्ण हे करून घ्यायचं. आता माझा हा नीट नाही आला थांबा 1-2 मिनिटं मी ते पसरट करते आहे. अशा पद्धतीने मी सगळीकडे हे येलो कलरचं बरोबर देणार आहे. बघा इथूनही अशी सरळ पट्टी ठेवायची आणि आडवं जे दिलेली व्हाईट कलरचं जे आलेलं आहे ते तिथे बरोबर मध्यभाग तो येतो. वरूनही आपण ते व्हाईट कलरचं 4 सेंटीमीटर घेतलेलं होतं त्याच्यावरती स्केलचा आकार हे मी गोल करून घेते आधीच कारण मला तिथे ते ग्लूगन वरती नाही होत तिथे बरोबर. त्यामुळे मी इथेच बोटावरच करून घेते आणि अशा पद्धतीने गोल देऊन घेते आहे. आता बरोबर तिथेच मी ठेवते बरोबर आणि अशा पद्धतीने मी पूर्ण हे करून घेते आहे स्केल आपल्या तोरणाला. हे बघा मी पूर्ण केलं. आता मी काय करते याच्यामध्ये हे असे मोती घेते मी गोल्डन कलरचे. आता हे ऑप्शनल आहे. हे तुम्हाला डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी सांगते आहे. येलो कलरचे मोती नंतर हे साईडला तोरणासाठी लागणारे हे मोतीचे तुम्ही साईडला लटकन हे तुमच्या मनावरती आहे. असं देखील खूप सुंदर दिसतं पण तरी येलो कलरचा मी असा इथे एक मोती लावून घेतलेला आहे. एक मणी लावून घेतलेला आहे आणि हे मणी तुम्हाला लावायचे असेल ते ऑप्शन आहे म्हणजे ऑप्शनल आहे तुमच्या मनावरती आहे. तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकतात
आणि लावल्यावरती अर्थातच हे छानच दिसतं. आणि अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या ब्लॅक ह्याच्यावरती मी येलो कलरचा मणी लावून घेते आहे, गोल्डन मणी. आणि ह्याचप्रमाणे तुम्ही मध्यभागी देखील लावू शकता ते रेडच्या व्हाईट, किंवा तिथे देखील तुम्ही येलो कलरने पण ते करू शकतात. हे बघा आता येलो कलर बहुतेक इथे छान दिसेल, तर मी ह्या व्हाईटच्या वरती बघा माझं हे चुकल्यासारखं नाही वाटत आहे, पण आता मला येलो कलर तिथे द्यावासा वाटतोय. तर मी बघा आता तुम्हाला हे चुकलं तर कसं दुरुस्त करायचं, मी मगाशी म्हणली ना, ते तुम्हाला मी दाखवते कसं करायचं. आता हे येलो कलरचं हे देऊन घेतलं आणि हे लटकन पण मी याला लावून घेते आहे. आणि सगळ्या बाजूने मी हे लटकन तुम्ही 2 घ्या, 3 घ्या, छोटे मणी घेतले तरी तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हे नक्कीच घेऊ शकतात. आणि त्यानंतर सगळं हे कट करून घ्यायची आहे रांगोळी आणि लटकन लावून घ्यायचे. आता येलो कलर मी मगाशी म्हटली होती तुम्हाला, की येलो कलर छान दिसतो आहे. आता हे माझं चुकल्यासारखं वाटलं म्हणून मी आता काय करते, इथे चुकलं नाही, व्हाईटच्या ऐवजी येलो छान दिसतो म्हणून मी येलो देते. आता ह्याच व्हाईटवरती मी मगाशी म्हटलं तसं फक्त हा येलो कलरचा हे देऊन घ्यायचं, बस फिनिश. ग्लुगनने लावायचं आणि त्याच्यावरती लावून टाकायचं. काही फार काही हे होत दिसत नाही आणि अगदी जड वगैरे पण नाही होत ते, आणि अगदी एवढंसं असं जाड वगैरे काही दिसत नाही वरून. लांबून काही दिसत नाही ते. जवळून अगदी आपल्याला माहिती आहे म्हणून आपण ते अगदी निरीक्षण करून बघतो, म्हणून ते आपल्याला दिसतं, अदरवाईज नाही काही दिसत ते. अशा पद्धतीने मी ते व्हाईट जे होतं ते येलो कलरने करून टाकलेलं आहे सगळंच. आणि हे अशा पद्धतीने मी आता पूर्ण हे तोरण करून घेणार आहे. आणि खूप दिसायला सुंदर दिसतं, अर्थातच माऊलीचं आहे आणि टिळा तो मस्त दिसतो दिसायला. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मैत्रिणींनो, प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर तुम्ही सांगा. खूप जणी बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. सो चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा. मी कसं सांगते तेही मला सांगा आणि तुम्ही नक्कीच हे करून बघा. आता पाठीमागच्या साइडने तुम्हाला तोरण हे मी मणी अशा पद्धतीने चिटकवून घेतले. डबल टेपने लावले तुम्ही तरी देखील चालेल, किंवा ग्लुगनने हे लावलं तरी देखील तुम्हाला हे चालणार आहे. आणि हे लावल्यानंतर तुम्हाला तोरण करायचं असेल तर वरून तुम्ही काय बरं म्हणतात, लटकवण्यासाठी तुम्ही हीच फेदरवूल 4 साइडला तुम्ही चिटकवू शकतात. आणि असं सुंदर असं माऊली तोरण तुमचं तयार आहे आणि दिसायला खूप छान दिसतं. हे नक्की करून बघा. आवडलं तर मला सांगा आणि त्याच पद्धतीने माझं चॅनलही सबस्क्राईब करा. आणि थँक यू फॉर वॉचिंग आणि सपोर्टिंग मी. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक यू.